मी डॉक्टर रवींद्र वराळे. आपल्या इथं मंथन वेदा वेलनेस जंक्शन कोल्हापूरमध्ये आपले क्रोनिक डिसीज किंवा बऱ्याच वर्षापासून चालत असणारे आजार याच्यावर अगदी खात्रीशीररित्या इलाज केला जातो. सगळ्यात महत्वाचं आहे, शुगरचं प्रमाण खूप सगळ्यांच्यात वाढलेलं आहे. तर अशा पेशंटला आपण अगदी खात्रीशीररित्या इलाज आहेच त्यांचा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्येच आपण गोळ्या त्यांच्या पहिल्या बंद करतो सगळ्या, आणि जनरल रुटीन आपली त्यांचं चालू राहतं. शुगर नॉर्मल राहते आणि 3 महिने ट्रीटमेंट नंतर त्यांची शुगर म्हणजे रिव्हर्स होते. तर अशा पेशंटना आपण अगदी बारकाईने प्रत्येक गोष्टीचं नॉलेज दिलं जातं आणि ह्यातून पेशंट कव्हर होतात. शुगर त्याची रिव्हर्स होते, नॉर्मल राहते आणि ते व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा सुखाने अनुवाद घेऊ शकतात, आस्वाद घेऊ शकतात. तर आपल्याकडे एक पेशंट आलं होतं, कल्पना गाडगीळ म्हणून. 250-300च्या आसपास शुगर त्यांची असायची. साधारणतः 9+ HbA1c असायचा. आत्ता 5.5 आहे. 115, 110, 100 अशा आसपास शुगर त्यांची राहते. 3 महिने ट्रीटमेंट झाल्यानंतर पण परत 1 महिना आपण त्यांचं वेट वॉच केलं, व्यवस्थित सगळं खायला प्यायला देऊन, आणि परत त्यांचं मग हे रिव्ह्यू घेण्यात आला. नमस्कार, माझं नाव कल्पना गाडगीळ. मला शुगरचा त्रास होता 4 वर्षामागं. मग मी इंग्लिश औषध घेतलं. इंग्लिश औषध घेऊन सुद्धा मला काय बरं वाटलं नाही. माझ्या छातीत वगैरे धडधडल्यासारखं व्हायचं, घाम यायचं, चक्कर आल्यासारखी व्हायची. म्हणून मला असं हे वाटलं, म्हणून मी आयुर्वेदिक औषध मंथन वेदामध्ये मी आले. त्याच्यानंतर मला मंथन वेदामध्ये आल्यानंतर मला सगळं सांगितलं, औषध घेतल्यावर तुमचे कमी येणार. मी औषध घेतले. मग मला 8 दिवसात फरक पडला की माझी शुगर पहिलं 285 होती, ती त्याच्यानंतर माझी शुगर 200 वर आली. त्याच्यानंतर परत 8 दिवसांना परत असं चेक करत 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 माझी 3 महिने मी औषध घेतले. 3 महिन्यानंतर माझी आता 115 वर आलेली आहे. मला सरांनी सांगितले की आता तुम्ही सगळं खाऊ शकता. आता सगळं खाऊन सुद्धा आम्ही शुगर चेक केली. सगळं खाऊन सुद्धा मी माझी शुगर आता अगदी व्यवस्थित आहे तशीच आहे. पहिलाचा त्रास होता, पहिला आता त्रास वगैरे काही नाहीये. किती महिन्याची ट्रीटमेंट होती? 3 महिन्याची. ओके. तुमची शुगरची औषधं कधी बंद केली? 8 दिवस झाल्यावर बंदच केली. आता किती शुगर आहे? आता शुगर 115. ओके. आता सगळं खायला देतात तुम्हाला? हो. सगळं खाऊन पण 115 आहे? हो. आता काय त्रास? काही नाही. ट्रीटमेंट होऊन 3 महिने गेले, होय. त्यानंतर पण 1 महिना झाला. होय. आता सगळं खायला आहे तरी पण काही त्रास नाही? नाही, काही त्रास नाही. ओके. तर आता तुम्ही ऐकला कल्पना गाडगीळ पेशंटचा रिव्ह्यू. अगदी अशाच पद्धतीनं अनेक पेशंटना आपण शुगरमुक्त केलेलं आहे आणि ते मुक्त होण्यासाठी आपण त्यांना नॉलेज पण देतो की जेणेकरून आमच्याकडची ट्रीटमेंट संपल्यानंतर परत तुम्हाला असा त्रास होणार नाही. म्हणजे जरी त्रास झाला, जरी काही प्रॉब्लेम झाला, तर ते तुम्हाला कसं मॅनेज करायचं किंवा होऊ नये म्हणून कसं मॅनेज करायचं याची सुद्धा आम्ही तुम्हाला अगदी बारकाईनं समज सगळ्या गोष्टीची देतो. जेणेकरून काय खायचं आहे, का खायचं नाही आहे, कशा पद्धतीची शुगरचं ॲक्च्युली काय विषय आहे आणि त्याला आपण मॅनेज का करायचं असतं, आपली लाईफस्टाईल का चेंज करायची असते, अशा बऱ्याच सगळ्याच गोष्टींचं नॉलेज आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्यांना हॅप्पी अँड हेल्दी ठेवतो. आपण पण आमच्या मंथन वेदा वेलनेस जंक्शनला अवश्य भेट द्या. ज्यांना शुगर आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना क्रोनिक डिसीज आहेत, मणक्याचे त्रास आहेत, अगदी सर्जरीपर्यंत सांगितलेलं आहे, अशा पेशंटना आपल्याकडं एक वेळ एकदा अवश्य भेट द्या आणि मग शेवट तुमचा निर्णय आहे. ओके. त्यामुळे एकदा अवश्य भेट द्या आणि हॅप्पी आणि हेल्दी निरोगी राहा.